आपण काल चालू केलं होतं आपला टॉपिकचं नाव स्टराईल डोसेज फॉर्म. स्टराईल डोसेज फॉर्म मध्ये आपण पॅरेंटल डोसेज फॉर्म ऑलरेडी डिस्कस केलेले आहे ना. त्याची व्हॉट इज द पॅरेंटल डोसेज फॉर्म आहे ना, टाइप्स ऑफ पॅरेंटल डोसेज फॉर्म, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स है ना, अँड हाऊ टू फॉर्म्युलेट इट, what kind of the precaution will be the taken है ना, what kind of the quality control test will be the performed in the quality control lab. अँड आफ्टर दॅट आपण आता चालू करणार आपला स्टराईल डोसेज फॉर्मचा नवीन टॉपिक, ज्याचं नाव आहे ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. ओके, ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्मचे डेफिनेशन काय असते किंवा कोणते कोणते कंपोनंट्स आपण फॉर्म्युलेशनच्या ड्युरिंग वापरणार, काय काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो है ना, कोणत्या कोणत्या टाईपचे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन असतात है ना, ते आपण आज बघणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, ही डायग्राम आहे ज्याला आपण म्हणतो अॅनाटॉमी ऑफ आय है ना. आपण आपला टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर याला परत एकदा ओव्हरलुक करून घेऊ है ना. सो एव्हरीबडी कॅन सी ही जी आउटर लेअर आहे ब्लू कलरची है ना, याला आपण म्हणतो कॉर्निया. इम्पॉर्टंट पार्ट सांगतो, त्याला म्हणतो आपण कॉर्निया. त्याच्या आत जे आहे ब्लू कलरचं त्याला म्हणतो आपण पुपिल्स, आणि त्याच्यामध्ये लेन्सेस असतात है ना. आणि जर रेड कलरचं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं ब्राऊन कलर दिसत असेल त्याला आपण म्हणतो इरिस है ना. अँड त्याच्यानंतर इम्पॉर्टंट हा रेटिना. रेटिना तुम्हाला बघायला भेटत असेल इथं है ना, इनर लेअर, त्याला म्हणतो आपण रेटिना है ना. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आय है ना. देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. ओके, ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म है ना. आपण ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म आज आपण पाहणार आहे. सो ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म एक असा डोसेज फॉर्म असतो है ना, तो पूर्णपणे स्टराईल असतो. सो व्हॉट इज द स्टराईल है ना. स्टराईल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं की व्हॉट इज स्टराईल. स्टराईल इज नथिंग बट अ वर्ड की असे फॉर्म्युलेशन ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम राहणार नाही है ना. इट इज अ टोटली फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. इट्स कॉल्ड एज अ स्टराईल प्रिपरेशन, राईट ना. सो ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन इज ऑल्सो स्टराईल प्रिपरेशन एज वेल एज दिस प्रिपरेशन आर द ऍडमिनिस्ट्रेशन इन टू द अवर आय है ना. हे जे प्रिपरेशन असतात ते आपण आपल्या डोळ्यामध्ये आय मध्ये आपण काय करतो, इन्स्टॉल करतो किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करतो है ना, फॉर द फार्माकोलॉजिकल इफेक्ट है ना. मग ते व्हॉटेवर तो आपला सस्पेन्शन असेल, इमल्शन असेल है ना, आय ड्रॉप असेल है ना, किंवा आय लेन्सेस असतील है ना. म्हणजे असे प्रिपरेशन जे आपल्या डोळ्यामध्ये इन्सर्ट करतो त्याला आपण म्हणतो ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन है ना. मग तो आयदर तुमचा सस्पेन्शन असेल, इमल्शन असेल, सोल्युशन असेल, तुमचा लेन्सेस असतील, वॉटेवर जे पण असेल ते है ना, तर त्याला म्हणतो आपण ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. आणि ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म इट शुड बी अ स्टराईल. प्रत्येकाला माहिती पाहिजे ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म इट शुड बी अ स्टराईल. तो स्टराईल प्रिपरेशनच पाहिजे. का पाहिजे है ना, ते आपण पुढे बघणार आहे. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. ओके, व्हॉट इज द ऍडव्हांटेजेस ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्मचे काय काय ऍडव्हांटेजेस असू शकतात ते मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो है ना. सो फर्स्ट वन, इट इज अ दे आर इझिली ऍडमिनिस्ट्रेट बाय द नर्स है ना. हे नर्स थ्रू आपण इझिली ऍडमिनिस्ट्रेशन करू शकतो. सस्पेन्शन, इमल्शन, ड्रॉप वगैरे हे नाही है ना, हे नाही. फक्त लेन्सेस है ना. लेन्सेस फक्त आपण ऍडमिनिस्ट्रेशन करतो बाय द नर्स है ना, बिकॉज नर्स जास्त ती इट इज अ ट्रेन पर्सन है ना. कधी कधी आपण सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन पण करतो, पण त्यासाठी पण आपल्याला टेक्निक माहिती पाहिजे है ना, कोणत्या कोणत्या टेक्निकने आपण कसं ते ऍडमिशन करणार आहे. ओके, देन इट इज अ ऍडमिटेशन बाय द पेशंट हिमसेल्फ. पेशंट स्वतः घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आय ड्रॉप असेल तर आय ड्रॉप तो स्वतः घेणार आहे, त्यासाठी तो नर्सला पेपर्स करणार नाही है ना. इट इज नॉट मॅन्डेटरी टू ऍडमिनिस्ट्रेशन फॉर द आय ड्रॉप बाय द नर्स. ओके, देन दे हॅव द क्विक ऍब्झॉर्प्शन अँड क्विक इफेक्ट है ना. हा काय करतो, क्विक ऍब्झॉर्ब करणार आहे आणि क्विक इफेक्ट देणार. जेव्हा ऍब्झॉर्ब होईल तेव्हा तो इफेक्ट देईल, राईट ना. मग जितका लवकर तो ऍब्झॉर्प्शन करेल तितका लवकर तो काय देणार आहे, इफेक्ट देणार आहे ना. तर हा लवकर कसं ऍब्झॉर्प्शन देईल, बिकॉज ऑफ इट इज अ बायपास द फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट. हा काय करतो, फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट काय करतो, अवॉइड करतो है ना. फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट यू आर ऑलरेडी डिस्कस है ना. आपण त्याचा सांगतो की फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट याला आपण हा इफेक्ट आपल्याला कधी होतो, जेव्हा आपण ओरली है ना, ओरली टॅबलेट असेल, कॅप्सूल्स असेल है ना, ते आपण घेतोय आणि ते आपल्या फेरिन्स, लॅरिन्स, ट्रकिया, एसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन याच्या थ्रू देन मग तो लिव्हर्स मध्ये जातोय है ना. तर या अशा रूटने जातो त्याला आपण म्हणतो हिपॅटिटिक इफेक्ट म्हणतो कधी कधी, किंवा आपण म्हणतो फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट. पण इथं ते काय होतं, अवॉइड होतोय. हा डायरेक्ट लिव्हर मध्ये जाणार आहे का, नाही. हा डायरेक्ट कुठे जाणार, तुमच्या सर्क्युलेशन सिस्टम मध्ये है ना, मध्ये तुमच्या ब्लड्स मध्ये बाय द स्मॉल स्कॅपिलरी है ना. सो दॅट्स वाय हा काय करतो, क्विक ऍब्झॉर्प्शन देतो अँड क्विक इफेक्ट पण आपल्याला देत असतो है ना. तो हा त्याचा ऍडव्हांटेज आहे ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म है ना. देन इट इज अ लेस व्हिज्युअल अँड सिस्टमिक साईड इफेक्ट. त्याचे सिस्टमिक साईड इफेक्ट पण कमी असतात है ना. देन इट इज अ इन्क्रीज द सेल्फ लाईफ. हा काय करतो, सेल्फ लाईफला वाढवतो. ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म सेल्फ लाईफला वाढवतात है ना. शेल्फ लाईफ ऑलरेडी डिस्कस केलेले, परत एकदा सांगतो.
सेल्फ लाईफ इज नथिंग बट व्हॉट की ड्रगची किंवा आपल्या प्रोडक्टची किंवा आपल्या डोसेज फॉर्मची काय स्ट्रेंथ लाईफ वाढवणं म्हणजे काय की त्याची जी एक्सपायरी डेट आहे ती वाढवणं म्हणजे 6 महिने 12 महिने हे ना 18 महिने वॉटेवर जे पण असतं जे त्याला आपण म्हणतो ज्याची स्टॅबिलिटी वाढणं किंवा त्याची एक्सपायरी डेट वाढणं इट इज नथिंग बट व्हॉट इट इज अ इन सेल्फ लाईफ है ना त्याला म्हणतो आपण शेल्फ लाईफ है ना इट इज अ बेटर पेशंट कंप्लायन्स है ना जर आपण स्टराईल डोसेज फॉर्म मध्ये बघत होतो आपला पॅरेंटल डोसेज फॉर्म त्याच्यामध्ये आपण पहिले इंजेक्शन असतात सलाईन्स असतात है ना ते इंजेक्शन सलाईन इट इज अ पेनफुल ट्रीटमेंट है ना सो ऑप्थॅल्मिक इट इज ऑल्सो स्टराईल डोसेज फॉर्म बट इट इज अ नॉट पेनफुल ट्रीटमेंट है ना ही पेनफुल ट्रीटमेंट नसते त्याच्यासाठी की आपल्याला पेन होत नाही है ना सो दॅट्स वाय इट इज अ पेशंट्स कंप्लायन्स पेशंट इझिली ऍक्सेप्ट द ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म है ना वॉट एव्हर ते सस्पेन्शन असेल इम्युन्शियल असेल जे पण असेल ते है ना ओके देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड ज्याच्यावरती आपण बघणार आहे की व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म आता ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्मचे काही डिसएडव्हान्टेजेस असतात है ना सो त्याच्यात पहिला जो आपल्याला दिलाय है ना the very short time of the solution stay at the surface of eye राईट म्हणजे हा काय करतोय आपला जो सोल्युशनचा असतो ज्याला आपण म्हणतो आय ड्रॉप है ना एव्हरीबडी सी द आय ड्रॉप कसं असतं प्रत्येकाने पाहिलं असेल मेडिकलमध्ये पाहिलं असेल घरात आपले भरपूर असतात आय ड्रॉप तर आय ड्रॉप काय आय ड्रॉप घेतल्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं साधारणतः आपल्याला काय रेस्ट करावा लागतो झोपून राहावं लागतो व्हाय कारण की आपण कधी उठलो है ना सो दॅट कंडिशन जो आपला आय ड्रॉप आहे जो सोल्युशन आपण ऍडमिशन केलं होतं आपल्या आईमध्ये है ना तर ते स्प्रेड होईल बाहेर निघेल बरोबर ना कारण की हा जास्त काळपर्यंत स्टे नसतो थांबून राहत नाही बरोबर आहे ना सोल्युशन काय ते लवकर निघून जाईल सो दॅट्स वाय आपल्याला काय करावं लागतं त्याला तिथं प्रॉपर ऍडमिशन प्रॉपर पेनिट्रेट होण्यासाठी प्रॉपर इंटर करण्यासाठी आपल्याला साधारणतः 5 ते 10 15-20 मिनिटं आपल्याला काय करावं झोपावं लागतो है ना आणि बेसिकली जेवढे पण ऑइंटमेंट असतात आपले कोणते ऑप्थेल्मिक ते आपण रात्रीलाच काय करतो ऍडमिशन करतो झोपण्याच्या वेळेस राईट ना हा तर त्यासाठी त्याचं जे जे थांबण्याचं आपण म्हणतो ना स्टेइंग करण्याची जी वेळ असतो ड्युरेशन असतो टाइम असतो तो एकदम छोटा असतो है ना देन सेकंड आपल्याला दिले गेले की इट इज अ पुअर बायो अवेबिलिटी है ना पुअर काय बायो अवेबिलिटी कमी आहे बायो अवेबिलिटी म्हणजे काय की आपला ड्रग बॉय इज नथिंग बट व्हॉट इट इज अ लिव्हिंग आपली बॉडी आपण त्याला म्हणतो की जैविक है ना बायो इज नथिंग बट व्हॉट इट इज अ मराठीत आपण त्याला बोलतो की जैविक अवेबिलिटी अवेलेबल है ना म्हणजे आपला ड्रग आपल्या बॉडीमध्ये आपल्या रक्तामध्ये आपल्या ब्लड्समध्ये किती काळापर्यंत अवेलेबल असतो म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती त्याची कॅपॅसिटी जास्त पुअर असते जास्त काळापर्यंत हा बॉडीमध्ये ड्रग अवेलेबल नसतो है ना हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे कोणाचा ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्मचा ओके देन थर्ड त्याचा डिसएडव्हान्टेज इथं दिलेला आहे द इनस्टेबिलिटी ऑफ द डिझॉल्व ड्रग है ना म्हणजे आपला जो ड्रग असतो बरोबर आहे ना तो ड्रग काय राहणार आहे इनडिझॉल्व राहणार आहे सॉरी आपला जो ड्रग असतो तो इनस्टेबल राहणार आहे बरोबर आहे ना म्हणजे जो ड्रग आपण डिझॉल्व केला आहे ना वॉट एव्हर जे पण आपलं व्हेकल असेल तो आयक्यूएस व्हेकल असेल किंवा नॉन आयक्यूएस व्हेकल असेल ज्याच्यामध्ये आपण आपला ड्रग डिझॉल्व केलेला आहे ना तो डिझॉल्व झालेला जो ड्रग आहे ना तो जास्त काळापर्यंत स्टेबल नसतो हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे बरोबर देन चौथा जो डिसएडव्हान्टेजेस इथं दिलेला आहे की द नेसेसरी ऑफ द युझिंग प्रिझर्वेटिव्ह आपल्याला युज करणं नेसेसरी असतं फॉर द मल्टिपल डोस कंटेनर जेव्हा मल्टिपल डोस कंटेनर आपण डोस बनवणार आहे ना तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह युज करणं मॅन्डेटरी वाय कारण की जर कधी आपण प्रिझर्वेटिव्ह वापरला नाही है ना तर मल्टिपल डोस म्हणजे काय की एक टाइमापेक्षा जास्त वेळ आपण वापरतो किंवा 2 वेळापेक्षा जास्त टाइम आपण वापरतो म्हणजे सेम कंटेनर मधून आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळ आपण काय करणार आहे डोस ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे राईट ना मग त्या कंडिशनला काय होऊ शकतो की आपण फर्स्ट टाइम आपण डोसचं कंटेनर काय केलेलं आहे ओपन केलेलं म्हणजे क्लोजर काय केलं आपण ओपन केलं बरोबर नंतर आपण डोस घेतला परत त्याला लावलं इट्स मे बी चान्स की त्या ठिकाणी थोडीशी एअर जाऊ शकते एअर आपल्या प्रिपरेशन मध्ये जाणार आहे बरोबर म्हणजे प्रिपरेशन काय होईल ऑक्सिडाइज होईल खराब होईल डिग्रेडेशन होईल राईट ना किंवा डिकम्पोज होऊ शकतो इट्स मे बी चान्स की त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची पण ग्रोथ होऊ शकते राईट ना सो दॅट अ टाइम म्हणजे अशा रिस्कला आपण मिनिमाइज करण्यासाठी वी आर युझिंग द प्रिझर्वेटिव्ह है ना मग प्रिझर्वेटिव्हचा पण जो रेशो असतो है ना तो लिमिटेड राहणार आहे ना ऍज पर द स्टँडर्ड फार्माकोपिया बरोबर आहे ना जास्त पण टाकू शकणार नाही कारण जास्त टाकली इट्स मे बी चान्स काय की हा जो प्रिपरेशन आहे इट इज अ ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन है ना आणि ऑलरेडी बोललो एव्हरी ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन आर इन्सर्ट ऑर ऍडमिटेशन ऑर इन्स्टॉलेशन इन टू डू अवर आय आपल्या डोळ्यामध्ये आणि आय इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह ऑर्गन ऑफ अवर बॉडी आपल्या बॉडीतला हा सगळ्यात सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे ना तो इट्स मे बी चान्स की आपल्याला इरिटेशन होऊ शकते इट्स मे बी चान्स की आपण ब्लाइंड होऊ शकतो इट्स मे बी चान्स की आपले आय डॅमेज होऊ शकते है ना सो दॅट्स वाय आपण जे आपले हे असतात
कॉन्सन्ट्रेशन असतात प्रिझर्वेटिव्हचे ते आपण ऍज पर द स्टँडर्ड फार्माकोपिया नुसार ठेवतो. तो हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड, ज्याच्यामध्ये आपल्याला दिले की व्हॉट काइंड ऑफ द प्रिकॉशन और व्हॉट काइंड ऑफ द रिक्वायरमेंट विल बी द टेकन ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ द ऑप्थेल्मिक डोसेज फॉर्म, है ना. ऑप्थेल्मिक डोसेज फॉर्म आपण बनवत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला रिक्वायरमेंट किंवा आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवतो, है ना. व्हॉट्स काइंड ऑफ द थिंग वी विल द keep in our mind during the preparation of the any ophthalmic dosage form, है ना. ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं पॅरेंटल डोसेज फॉर्म मध्ये की कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स असतात, कोणत्या कोणत्या बेसिक थिंग आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण प्रिपरेशन करणार आहे, ना. तो पहिले म्हणजे ते की स्टराईल पाहिजे. काय आपला जो एरिया आहे, आपला जे इक्विपमेंट, आपला जो मटेरियल आहे, तो काय पाहिजे पूर्णपणे स्टराईल पाहिजे. ओके. देन त्याचबरोबर मी बोललो होतो की जी आपण फिलिंग करणार आहे ना, आता फिलिंग पण करणार आपण ऍसिडिक कंडिशन मध्ये फिलिंग करणार आहे ना. प्रिपरेशन बनल्यानंतर पण आपण त्याला स्टराईल करणार आहे ना. स्टराईल करणार म्हणजे काय, त्याला जो प्रिपरेशन आपण फिल केलेले कंटेनर मध्ये त्यावेळेस आपण त्याला काय करणार आहे, स्टराईल करणार आहे, राईट ना. जे पण ग्लासवेअर, जे पण कंपोनंट्स आपण जे वापरणार आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म, त्याला पण आपण काय करणार आहे, स्टराईल करणार आहे बाय युजिंग द ऑटोक्लेव्ह और अदर थिंग, है ना. जे पण आपल्याला ज्याच्याने आपण फ्री मायक्रोऑर्गॅनिझमला किल करू शकतो, है ना. अँड व्हॉट काइंड ऑफ द प्रिपरेशन विल बी द ऍडमिनिस्ट्रेशन इन टू द आय, है ना. तिथे दिलेले आहेत खाली, है ना, तुम्हाला बघायला भेटत असेल. आय ड्रॉप, आय लोशन, आय ऑइंटमेंट, आय सस्पेन्शन अँड कॉन्टॅक्ट लेन्स, है ना. पहिले असतील कॉन्टॅक्ट लेन्सेस सोल्युशन किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस तुम्ही पण पहिले असेल मार्केटमध्ये. म्हणजे जे पण प्रिपरेशन आपण आपल्या डोळ्यामध्ये घेतोय, है ना, what kind of the preparation will be the administration into the our eye, है ना. So that's preparation we will called as the ophthalmic dosage form. Okay, I hope तुम्हाला कळालं असेल. नसेल कळाला मला मेसेज ड्रॉप करा, 100% सांगा. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. ओके, आता आधी आपण पहिले कोणते कोणते डोसेज फॉर्म असतात, बरोबर. पण आता जे डोसेज फॉर्म आहेत, है ना, त्याला आपण काय केलेले, त्याच्या नेचरवरनं आपण त्याला क्लासिफाय केलेले, बरोबर. लिक्विड असेल तर त्या प्रिपरेशन आपण लिक्विड प्रिपरेशन मध्ये टाकून दिलेले, ऑइंटमेंट असेल, क्रीम असेल, जेल असेल, त्याला आपण काय केलं, सेमी सॉलिड मध्ये टाकून दिलेले, आणि जे सॉलिड नेचर असतं त्याला आपण सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेले, है ना. सो लिक्विड प्रिपरेशन मध्ये आपले कोणते कोणते येणार आहे, आपला आय ड्रॉप येणार आहे, राईट. आपला आय लोशन येणार आहे ना. लोशन इज इज अ लिक्विड प्रिपरेशन, इट इज अ लिक्विड डोसेज फॉर्म. ओके. सेमी सॉलिड मध्ये ऑइंटमेंट आहे, क्रीम आहे, जेल आहे ना. सो इट इज अ कम अंडर द सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, बट इट इज ऑप्थेल्मिक, है ना. कन्फ्युजन करू नका. याचं जरी इट इज अ ऑइंटमेंट इज अ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म 100%, नो डाउट, but it is a installed, it is a administration into the our eye, so that's why we called as a ophthalmic dosage form. कळत असेल तुम्हाला, है ना. जरी तो ऑइंटमेंट आहे आणि जरी तो सेमी सॉलिडच्या कॅटेगरीमध्ये येतो, पण आपण त्याला सेमी सॉलिड डोसेज फॉर्म नाही म्हणणार, आपण त्याला ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म म्हणणार आहे. व्हाय? कारण की तो जो डोसेज फॉर्म आहे, तो डोसेज फॉर्म आपण आपल्या आयमध्ये, आपल्या डोळ्यामध्ये आपण काय करणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे ना. सेम लिक्विड पण जरी तो ड्रॉप्स आहेत, सोल्युशन्स आहेत, सस्पेन्शन आहे, इमल्शन, इट इज अ लिक्विड डोसेज फॉर्म 100%, नो डाउट, बट इट इज अ ऍडमिनिस्ट्रेशन इनटू द ओव्हर आय, है ना. आपण त्याला काय करणार आहे, ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे आपल्या डोळ्यामध्ये. सो दॅट्स वाय वी कॉल एट द ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म, है ना. हे डोक्यात ठेवा, कन्फ्युजन नका करा. अँड सॉलिड्स, एव्हरीबडी नो सॉलिड्स. सॉलिड्स आणि सर कशा असतो सगळ्यांनी पाहिलं आहे ना. आता सॉलिड्स हा जो आहे, आपण हा कसा ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तो सॉलिड्सला जो मीडिया असतो, है ना, पेनेट्रेट होण्यासाठी, है ना, तर तो आपला लॅक्रिमल सिक्रेशन आपण ज्याला म्हणतो आपले अश्रू मराठीत, पण आता त्याच्यामध्ये तो काय होईल, डिझॉल्व होईल, अँड देन तो काय करेल, ऍब्झॉर्ब करेल, है ना, बाय द स्मॉल कॅपिलरी, अँड इट इज गोज अंडर द गोज इनटू द सर्क्युलेशन सिस्टम, है ना. हा त्याचा बेसिक मोड ऑफ एक्शन असतं, लक्षात ठेवा. देन मूव्ह ऑन करू आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती, है ना. काय काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत, पण अदर दॅन त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच कॅरेक्टरिस्टिक्स असतात, है ना, जे आपण बघणार आहेत ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म, है ना. तर स्टराईल असतं, है ना. आपण स्टराईल तर मागच्या चॅप्टर पासून ऐकतोय, स्टराईल स्टराईल स्टराईल, है ना. तर ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म हा स्टराईल राहणार आहे, बरोबर. म्हणजे काय राहणार आहे, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम राहणार आहे, है ना. मग तो मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता येतो, आपल्याला कोणताच मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या प्रिपरेशन मध्ये येऊ द्यायचा नाही. ना व्हायरसला येऊ द्यायचं आहे, ना बॅक्टेरियाला येऊ द्यायचं आहे, ना फंगायला येऊ द्यायचं आहे ना, कोणालाच नाही. ॲज वेल एज आपल्याला काही पर्टिक्युलर मॅटर असतात, मी ऑलरेडी बोललो की एखादा फॉरेन पार्टिकल असेल किंवा प्लास्टिकचे क्रिस्टल असतील, है ना, किंवा डस्ट असेल किंवा आपले पेस्टीज असतील, त्यांना आपल्याला आपल्या प्रिपरेशन मध्ये येऊ द्यायचं नाहीये, है ना. तर त्याच्यापासून तो फ्री फ्रॉम पाहिजे, त्याच्यापासून तो काय पाहिजे, मुक्त पाहिजे. जो प्रिपरेशन आहे तो पूर्णपणे मुक्त पाहिजे फ्रॉम द
पर्टिक्युलर मॅटर है ना. देन सेकंड पण आपल्याला दिलंय, दे शुड बी द प्रेझेंटेड ॲज अ सिंगल यूज ऑर अ मल्टिपल यूज कंटेनर है ना. कधी कधी ते सिंगल कंटेनर मध्ये पण असतात, पण कधी कधी मल्टिपल कंटेनर मध्ये पण असतात. पण जर कधी मल्टिपल कंटेनर मध्ये असेल तर वी हॅव टू एबल द ऍड प्रिझर्वेटिव्ह इन द मल्टिपल डोस कंटेनर फॉर्म्युलेशन. ऑलरेडी बोललो की जर कधी ते बघा खाली पॉईंट पण दिलेलं आहे, इफ द मल्टिपल डोस कंटेनर द प्रिझर्वेटिव्ह शुड बी ऍडेड. आपल्याला त्या ठिकाणी प्रिझर्वेटिव्ह टाकणं मेंडेटरी आहे, गरजेचं आहे ना. का मी ऑलरेडी बोललो तुम्हाला है ना. देन फोर्थ वन, इट शुड बी हॅव ऑलमोस्ट अ न्यूट्रल पीएच. कोणता पेज पाहिजे? न्यूट्रल पेज पाहिजे. आणि न्यूट्रल पेज किती असतो? 7 असतो. 1 ते 7 तुमचा ऍसिड राहणार आहे, 7 तुमचा न्यूट्रल राहणार आहे, 8 to 14 ते 8 पासून 14 पर्यंत तुमचा काय राहणार आहे? बेसिक राहणार. ही पीएच ची स्केल असते, त्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 7 ठेवायचं आहे ना. नॉट 100% 7 है ना, बट नियरेस्ट 7 म्हणजे 6.9, 6.8, 7, 7.1, 7.2 है ना, 7.8 म्हणजे इतकं जर राहिलं तरी चालतं. पण एवढंच पाहिजे आपल्याला. ऍसिडिक पण नाही पाहिजे, बेसिक पण नाही पाहिजे, बट ऑलमोस्ट है ना और नियरेस्ट न्यूट्रल पाहिजे आपला प्रिकॉशन कोणता? ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. ओके. सो ह्या काही आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स असतात जे आपल्याला माहिती पाहिजे है ना ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. ओके. देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. आपण पुढच्या स्लाइड मध्ये काय ते बघू. ओके. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मस्ट बी passes the following property as a mentioned below. खाली आपण जे दिलेले आहेत है ना, जे आपण एक एक करून त्याला काय करणार आहे, शॉर्टली अंडरस्टूड करून घेणार है ना, की कोणत्या कोणत्या प्रकारच्या ज्या म्हणतो ना आपण रिक्वायरमेंट असतात जे आपण पास करणार आहे ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म. सो फर्स्ट वन, इट इज अ फॉरेन पार्टिकल है ना. आपण पॅरेंटर मध्ये पण डिस्कस केलं होतं आणि इथं पण परत एकदा डिस्कस करून घेऊ की फॉरेन पार्टिकल जे असतात है ना ते पूर्णपणे फ्री फ्रॉम पाहिजे आपल्या ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मधून है ना. मग जो त्याचे काही एखादा पार्टिकल्स असेल है ना, फॉरेन पार्टिकल असेल किंवा क्रिस्टल पार्टिकल असेल किंवा फायबर्स असतील किंवा एखादा फिलामेंट्स असेल है ना किंवा डस्ट असेल किंवा पेस्टेज असेल, हे जे आहेत हे आपल्या प्रिपरेशन मध्ये येता कामा नये है ना. दिस टाइप्स ऑफ द प्रिपरेशन म्हणजे अशा प्रकारचे जे प्रिपरेशन असतात है ना, तर त्याला आपण काय करतो पूर्णपणे फिल्टर करून घेतो ड्युरिंग म्हणजे आफ्टर द प्रिपरेशन है ना. प्रिपरेशन झालेले त्याच्यानंतर आपण काय करणार, त्याला फिल्टर करून घेणार आहे. फिल्टर करण्याचे कारण काय की आपण जरी पूर्ण प्रिकॉशन घेतलेले बट इट्स मे बी चान्स की एखादा पार्टिकल येऊ शकतो है ना बाय मिस्टेकली है ना, किंवा अजून काही अदर थिंग्स ज्या आपण निग्लेक्ट केलेल्या होत्या किंवा आपण पाहिले नाही है ना. जर कधी उडूनच गेले एखादा पार्टिकल तर त्याला आपण काय करून घेणार आहे, काढून घेणार आहे बाय युझिंग द फिल्ट्रेशन, बाय युझिंग द फिल्टर पेपर. आपण कोणता फिल्टर वापरणार या ठिकाणी? आपण वापरणार आहे बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर है ना. बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर हा जो फिल्टर आहे हा आपण वापरणार आहे ना फिल्ट्रेशन साठी, जेणेकरून एखादा फॉरेन पार्टिकल ज्याच्यामध्ये अटकलेला आहे तर तो आपण काय करणार आहे, काढून घेणार आहे. जो राहिलेला फॉरेन पार्टिकल आपल्या प्रिपरेशन मध्ये ते आपण काढून घेणार आहे बाय द फिल्ट्रेशन, बाय युझिंग द बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. राईट ना. त्याच्या व्यतिरिक्त पण अजून फिल्टर्स असतात है ना. सिंटरेट ग्लास फिल्टर असतात, हिपा फिल्टर्स असतात है ना, भरपूर फिल्टर असतात. बट आपण बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर पण वापरतो किंवा त्याच्यापेक्षा हिपा फिल्टर पण वापरतो किंवा सिंटरेट ग्लास फिल्टर पण वापरतो है ना. माहिती पाहिजे फिल्टरचे नाव कोणते कोणते असतात है ना. आणि फिल्ट्रेशन काय करतो, फॉरेन पार्टिकलला रिमूव्ह करण्यासाठी. ओके. द पार्टिकल साईज है ना, जे पार्टिकल साईज राहणार आहे सस्पेन्शनची, आयची सस्पेन्शन म्हणजे डोळ्यामध्ये जे टाकणार सस्पेन्शन आहे है ना, तर ते आपण अल्ट्रा फाईन स्टेट जो असतो त्याच्यानेच आपण फिल्टर करणार आहे ना. व्हाय? कारण की इट इज अ सस्पेन्शन है ना, इट इज अ लिक्विड डोसेज, इट इज अ बायफिजिक लिक्विड डोसेज. हा काय बायफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. तर बायफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म कधी मध्ये वाढ बाय म्हणजे 2, म्हणजे याच्यात काय राहणार आहे, 2 फेजेस राहणार आहे सस्पेन्शन मध्ये. ओके. तर 2 फेजेस राहणार आहे, कोणाकोणाचे राहणार आहे, एक सॉलिडचा राहणार आहे आणि एक लिक्विडचा राहणार. बरोबर. लिक्विड तर आहे, लिक्विड तर इझिली पास होईल, बट सॉलिड आहे ना. तर सॉलिड काय, इट मे बी चान्स की सॉलिड मध्ये ड्रग पण राहू शकतो. बरोबर आहे ना. आपल्याला काय करून घ्यायचं, फिल्टर करून घ्यायचे. पण विचार करा जर आपण पूर्ण सॉलिड पार्टिकल काय केले, फिल्टर करून टाकले. सस्पेन्शन मधले सगळे सॉलिड पार्टिकल आपण काय केले, फिल्टर करून टाकले. सो व्हॉट आपण आपल्याला काय ड्रग जर कधी आपल्या प्रिपरेशन मध्येच नाहीये है ना. सो व्हॉट हॅपन की आपल्याला थेराप्युटिक इफेक्ट गरज भेटणार आहे. कारण थेराप्युटिक इफेक्ट कोण देतो, जो फार्माकोलॉजिकली ऍक्टिव्ह असतो. आणि फार्माकोलॉजिकली ऍक्टिव्ह कोण आहे, ड्रग आहे ना. तर जर कधी ड्रगच आपल्या प्रिपरेशन मध्ये नाही आपल्याला थेराप्युटिक इफेक्ट भेटणारच नाही है ना. मग आपल्याला काय करायचे, फिल्टर तर करायचे, पण असे पार्टिकल जे साईज ज्यांची साईज मोठी, जे अल्ट्रा फाईन वाले पार्टिकल आहेत त्यांना आपण काय करतो, काढून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो. पण त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट पार्टिकल असतात त्याला आपण ठेवतो है ना, जेणेकरून शेकिंग केल्यानंतर काय होतील, ते डिस्पर्स होतील
अँड आपल्या प्रिपरेशन मध्ये ते राहू शकतात, राहणार, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे, थेराप्युटिक इफेक्ट है ना. बट आता आता तुम्हाला असा पण प्रश्न पडला असेल की जर कधी फाईनस पार्टिकल काढायचे, मग मोठे पण राहतात, जर कधी ड्रगच घ्यायचा असेल तर, है ना. मग त्या कंडिशनला काय होईल, कधी इन केस एखादा बिग पार्टिकल, एखादा अल्ट्रा फाईन पार्टिकल जे म्हणजे जे साईज मध्ये मोठे, ते जर ते पार्टिकल आपल्या प्रिपरेशन मध्ये राहिले है ना, सो व्हॉट हॅपन, इट्स मे बी चान्स की इरिटेशन होऊ शकतो है ना. सो इरिटेशनचे रिस्कला मिनिमाइज करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करून घ्यावं लागतं, फिल्टर करून घ्यावं है ना. सेपरेशन करण्यासाठी आपल्याला लॉट्स ऑफ फिल्टर पेपर्स असतात है ना, ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलेले है ना. आणि प्रत्येक टायमाला आपण जे पण सस्पेन्शन फिल्टर करणार आहे ते प्रत्येक टायमाला वेगवेगळे फिल्टर पेपरने करणार है ना. असं नाही की एकच फिल्टर घेतलं आणि त्याच फिल्टरने आपण प्रत्येक पूर्ण फॉर्म्युलेशन काय करतो, फिल्टर करतोय. सो इट्स मे बी चान्स की कंटामिनेशन होऊ शकतो. मग त्या कंटामिनेशनला पण जी रिस्क आहे त्याला मिनिमाइज करण्यासाठी वी विल यूज अ सेपरेट फिल्टर फॉर द सेपरेशन. ओके, ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल, नसेल कळाला मला मेसेज ड्रॉप करा, मी 100% सांगतो. ओके, मूव ऑन करतो आपण आपल्या नेक्स्ट स्लाइडवरती, ज्याचं नाव आहे विस्कोसिटी है ना. विस्कोसिटी आपण बघणार आहे की विस्कोसिटी का गरजेची असते है ना. सो विस्कोसिटीला इन्क्रीज करण्यासाठी किंवा विस्कोसिटीला मेंटेन करण्यासाठी वी आर द युझिंग द थिकनिंग एजंट है ना. आपण काय यूज करणार आहे, थिकनिंग एजंट. थिकनिंग एजंट आपल्या प्रिपरेशन मध्ये आपण टाकतो है ना, ज्याच्याने आपली विस्कोसिटी वाढेल है ना, आणि किंवा मेंटेन होईल. आता विस्कोसिटी वाढवणं किंवा मेंटेन करण्याचा ज्या ठिकाणी रोल काय आहे, मी ऑलरेडी बोलले की सोल्युशन जर कधी राहिले तर सोल्युशन जास्त काळापर्यंत आपल्या आय द सरफेस ऑफ द आय है ना, आयच्या सरफेस जास्त काळापर्यंत तो स्टे करत नाही, थांबत नाही है ना. त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये काही सस्पेंडिंग एजंट टाकतो. पण आय ड्रॉप मध्ये, आय सस्पेन्शन मध्ये टाकत नाही है ना, का नाही टाकत ते पण तुम्हाला सांगतो है ना. फक्त आपण सस्पेंडिंग एजंट काय करतो, ऍड करतो, टाकतो है ना ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये. परत एकदा सांगतो, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये तुमच्या ड्रॉप्स मध्ये सोल्युशन मध्ये राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या है ना. अँड जेणेकरून आपण विस्कोसिटी वाढवण्यासाठी थिकनिंग एजंट टाकले है ना, तो काय आपला जो ड्रग आहे तो काय राहणार आहे, स्टे करणार आहे जास्त काळापर्यंत है ना. मी एक्झाम्पल पण दिलं होतं काल, परत एकदा एक्झाम्पल देतो ऑइलचं आणि वॉटरचं है ना. ऑइलची विस्कोसिटी जास्ती ऍज कम्पेअर टू द वॉटर है ना, कारण की वॉटर इट इज अ लेस विस्कस ऍज कम्पेअर टू द ऑइल. बरोबर आहे ना, की वॉटरची विस्कोसिटी कमी आहे कोणापेक्षा, ऑइलपेक्षा है ना. का कमी, कारण की इट इज अ वॉटर काय हा लेस विस्कस आहे है ना, खूप विस्कस आहे, खूप कमी विस्कस आहे ऍज कम्पेअर टू द ऑइल है ना. तो आणि त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत की कोणते कोणते एक्झाम्पलचे आपण विस्को थिकनिंग एजंट ऍड करू शकतो. इथे दिले पॉलिविनाइल अल्कोहोल है ना, 1% ते 4% पर्यंत आपण त्याचा रेशो घेऊन आपण वापरू शकतो. पॉलिइथिलीन ग्लायकोल पण आपल्याला इथे दिले है ना. मिथिल सेल्युलोज दिलेले, कार्बोक्सिल मिथिल सेल्युलोज दिलेले आहे ना. हे जे एजंट आहे हे आपण ऍड करतो टू इम्प्रूव्ह द विस्कोसिटी ऑफ द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. ओके, देन मूव ऑन करू आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड होती. ठीक आहे, आता आपण जे पण विस्कोसिटी वाढवण्यासाठी जे पण थिकनिंग एजंट पाहिली होती, मिथाइल सेल्युलोज है ना, एक्सेट्रा एक्सेट्रा, तर ते वापरत असताना कोणत्या कोणत्या आपल्याला आयडियल कॅरेक्टरिस्टिक त्या थिकनिंग एजंट बद्दल आपल्याला म्हणजे आयडिया पाहिजे है ना. सो फर्स्ट वन आहे की आपण असा थिकनिंग एजंट वापरला पाहिजे की जेणेकरून तो फिल्टर पण व्हायला पाहिजे. असं नाही की आपण खूपच जास्त मोर विस्कस इन नेचर थिकनिंग एजंट वापरून टाकला, पण व्हॉट हॅपन, तो फिल्ट्रेशनच्या टायमाला आपल्याला प्रिपरेशन करून फिल्टर करावं लागतं ना. मग त्या फिल्ट्रेशन टायमाला तो फिल्टरच होणार नाही, इतकं पण विस्कस नको है ना. किंवा दे शुड बी द इझी टू बी द स्टराईल है ना. स्टरिलिटीसाठी स्टरिलिटी आपण टेस्ट करतो है ना आफ्टर द प्रिपरेशन ऑफ द एनी स्टराईल प्रिपरेशन. मग आयदर तो पॅरेंटल असेल, आयदर तो ऑप्थॅल्मिक असेल है ना. तर तो प्रिपरेशन बनवल्यानंतर आपल्याला फिल्टर करावं लागतं, आपल्याला स्टरिलिटी टेस्ट करावं लागतं है ना. मग ते स्टरिलिटी टेस्ट साठी पण तो इझी जायला पाहिजे, म्हणजे असा त्याचा नेचर पाहिजे थिकनिंग एजंटचा. ओके, इट शुड बी द कम्पॅटेबल विथ अदर इन्ग्रेडियंट है ना. तो कम्पॅटेबल पाहिजे आपल्या अदर इन्ग्रेडियंट बरोबर, जे आपण ऍड केले होते आपल्या प्रिपरेशन मध्ये, एक्सिपेंट्स वापरले होते है ना. सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी आपण सोल्युबलायझिंग एजंट वगैरे टाकले होते ते है ना. तर त्याच्याबरोबर त्याचं रिएक्शन नको व्हायला, ते कम्पॅटेबल पाहिजे त्याच्याबरोबर है ना. आणि देन थिकनिंग एजंट शुड बी द पासेस थ्रू द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स. रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स आपण त्याचे काढतो अँड क्लॅरिटी लेवल पण आपण चेक करत असतो. ओके, देन द थिकनिंग एजंट आर नॉट बी द यूज इन द फॉर्म्युलेशन ऑफ आय ड्रॉप. मी ऑलरेडी बोललो की तुम्हाला आय ड्रॉप मध्ये, आय लोशन्स मध्ये आपण थिकनिंग एजंट टाकत नाही है ना. तर का टाकत नाही आता तुम्हाला सांगतो है ना. आपण जर कधी इन केस जर कधी आपण इथे दिले बघा, विच आर यूज ड्युरिंग और आफ्टर द सर्जरी बिकॉज ऑफ सम पॉसिबिलिटीज ऑफ द ऍडवर्स इफेक्ट ऑन द इंटेरियर ऑफ द आय
है ना. तर आता हे थिकनिंग एजंट वापरून जे पण आपण ऑप्थेल्मिक प्रिपरेशन बनवणार आहे ते फक्त आणि फक्त सर्जरी है ना, सर्जरीसाठी किंवा सर्जरी नंतर है ना तेव्हाच आपण वापरणार आहे. आपल्या आय ड्रॉप मध्ये, आय सस्पेन्शन मध्ये, आय लोशन्स मध्ये जिथं आपण थिकनिंग एजंट टाकणार नाही है ना, जर कधी टाकलं इट्स मे बी चान्स की आपल्या आईच्या जे आतला जो पोर्शन्स आहे ना, इंटेरियर ऑफ द आय, तर त्या ठिकाणी आपल्याला काही साईड इफेक्ट्स भेटू शकतात है ना. किंवा जर कधी विस्कस एजंट टाकून दिले है ना, फॉर एक्झाम्पल जर कधी आपण आपल्या आय ड्रॉप मध्ये विस्कोसिटी वाढवण्यासाठी आपण थिकनिंग एजंट टाकून दिले तर इट नॉट बी इझी टू रिमूव्ह. आपल्याला ते वॉश करणं थोडंसं इझी होणार नाही है ना, ते खूपच हार्ड होऊन जाईल, आपल्याला वॉश करता येणार नाही. जर कधी आपण ऑइल्स मध्ये आपले फिंगर डिप करतो है ना, तर आपल्याला त्याला साबणाने वॉश करावं लागते है ना, तेव्हा जाऊन तो ऑइल निघतो. तर फॉर एक्झाम्पल जर कधी आपण टाकूनच दिलं लोशन मध्ये आणि ड्रॉप मध्ये, सस्पेन्शन मध्ये, इमल्शन मध्ये, तर व्हॉट हॅपन, आपल्याला आपला आईस मधून ते प्रिपरेशन करणं खूप इझी होऊन जाईल. आणि या ठिकाणी आपण फक्त आपला थिकनिंग एजंट यासाठी टाकतोय की काही त्यांनी ऍडवर्स इफेक्ट नको द्यायला है ना, काही ऍडवर्स इफेक्ट नको द्यायला, त्यासाठी आपण सर्जरी प्रिपरेशन मध्ये आपण टाकत असतो काय, थिकनिंग एजंट. ओके, देन मूव ऑन करू आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती. टोनिसिटी. टोनिसिटी काय असतं की आयसोटोनिसिटी आपल्या प्रिपरेशनची मेंटेन करण्यासाठी वी विल द यूज अ आयसोटोनिक एजंट है ना ड्यूरिंग द प्रिपरेशन ऑफ एनी स्टराइल डोसेज फॉर्म वर आयदर तो ऑप्थेल्मिक असेल किंवा मग पॅरेंटल असेल है ना. ऑप्थेल्मिक प्रोडक्ट मध्ये आपण आयसोटोनिसिटी है ना विथ द लॅक्रिमल सिक्रेशन, ऑलरेडी बोललो की काय असतं लॅक्रिमल सिक्रेशन टू अवॉइड द इरिटेशन अँड डिस्कम्फर्ट है ना, डिस्कम्फर्ट नको व्हायला किंवा इरिटेशन्सला आपण अवॉइड करण्यासाठी है ना आपण आयसोटोनिक है ना, जो आपला प्रिपरेशन असतो इट शुड बी द आयसोटोनिक. आयसोटोनिक आपला प्रिपरेशन पाहिजे. ओके, देन it has the notice that the eye can be tolerant tonicity in the range of 0.5 to 2% of the sodium chloride. इधर रेंज दिलेली सोडियम क्लोराइड ची है ना, and they are the some isotonic vehicles which are used to the prepare ophthalmic preparation like 1.29% boric acid and sodium acid phosphate buffer है ना. जेणेकरून म्हणजे ह्या काही जे रेशो दिलेले आहे ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि आपण आयसोटोनिक का प्रिपरेशन बनवतो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना, की आयसोटोनिक प्रिपरेशन बनवण्याचं कारण एकच आहे की आपल्या डोळ्यामध्ये है ना इरिटेशन नको व्हायला, ते इरिटेशनचे रिस्क मिनिमाइज करण्यासाठी किंवा डिस्कम्फर्ट नको फील व्हायला है ना, तर या गोष्टीला आपल्याला मिनिमाइज करण्यासाठी आपला जो प्रिपरेशन असतो तो आयसोटोनिकलीच पाहिजे है ना. विथ कोणाबरोबर आपल्या जर लॅक्रिमल सिक्रेशन असतात ना तर त्याच्या लेवलचं कॉन्सन्ट्रेशन तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आपल्या प्रिपरेशनचं पाहिजे है ना. ओके, देन मूव ऑन करू आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती, ज्याच्यात दिलेलं आपल्याला पीएच ऑफ द प्रिपरेशन. पीएच इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द ऑप्थेल्मिक प्रिपरेशन. आपल्याला पीएच जो आहे तो ऑलमोस्ट 7 और नियरेस्ट 7 पर्यंतच पाहिजे, म्हणजे न्यूट्रल पाहिजे इन शॉर्ट है ना. सो पीएच इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले इन द थेराप्युटिक ऍक्टिव्हिटी. थेराप्युटिक जी ऍक्टिव्हिटी जो थेराप्युटिक इफेक्ट देतो है ना, तर त्या ठिकाणी पीएच हा खूप मोठा रोल प्ले करत असतो है ना, किंवा सोल्युबिलिटीच्या ठिकाणी, स्टॅबिलिटीच्या ठिकाणी है ना. So that's why we are maintain the pH almost 7 or nearest 7. The eye can be tolerant solution having the wide range of provided they are not the strongly buffer since the tears will the rapidly restore the normal pH value of the eye. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे पण प्रिपरेशन बनवणार आहे ना ऑप्थेल्मिकचा प्रिपरेशन जे आपण बनवणार आहे तो आपला नियरेस्ट 7 पाहिजे किंवा 7च्या जवळ पाहिजे है ना. का, कारण की तो डायरेक्टली कनेक्टेड असतो आपल्या थेराप्युटिक ऍक्टिव्हिटीशी है ना, किंवा आपल्या ड्रगची सोल्युबिलिटीशी किंवा आपल्या फॉर्म्युलेशनच्या स्टॅबिलिटीशी है ना. जर कधी पीएच 7 पेक्षा कमी किंवा जास्त असेल तर तो जास्त काळापर्यंत स्टेबल राहणार नाही है ना, किंवा मग आपला ड्रग है ना जास्त काळापर्यंत जो आपला सोल्युबल झालेला आपला ड्रग आपल्या व्हेकल्स मध्ये है ना, तो जास्त काळापर्यंत स्टेबल राहू शकत नाही, आपल्याला थेराप्युटिक इफेक्ट प्रॉपर भेटू शकत नाही. सो दॅट्स वाय वी आर मेंटेन द पीएच. आणि पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल, बफर सोल्युशन. काय वापरावं लागणार आहे, बफर सोल्युशन. पण बफर सोल्युशन जो वापरणार आहे तो जास्ती स्ट्रॉंग बफर सोल्युशन नाही वापरायचं आहे ना. जास्ती स्ट्रॉंग बफर सोल्युशन आपण कधी वापरला है ना तो लॉस ऑफ द प्रॉब्लेम विल बी द प्रूव्ड है ना. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे जर कधी आपण स्ट्रॉंग बफर वापरून घेतला. आपल्याला बफर का वापरायचा आहे, नॉर्मल बफर वापरायचा आहे, स्ट्रॉंग बफर वापरायचा आहे. आणि बफर का वापरायचा आहे, टू मेंटेन द पीएच व्हॅल्यू, टू मेंटेन द पीएच व्हॅल्यू है ना. मग आपल्याला किती रेंज मध्ये पाहिजे आपला बफरचे पीएच, 7.4, 7.72 है ना, 7.2, 6.9 या रेंज मध्ये है ना. तुम्हाला कळालं असेल की वाय पीएच
पीएच ऑफ द ऑप्थॅल्मिक सोल्युशन आर द मेंटेन, है ना. मी ऑलरेडी बोललो की का मेंटेन करायचं, कारण की त्याचा कॉन्टॅक्ट असतो आपल्या डायरेक्ट थेरॅप्युटिक ऍक्टिव्हिटीशी, सोल्युबिलिटीशी आणि आपल्या प्रोडक्टच्या स्टॅबिलिटीशी, ॲज वेल ॲज आपल्या पेशंटला ते कम्फर्ट होण्यासाठी, है ना, डिस्कम्फर्ट नको, इरिटेशन नको व्हायला. जर कधी पीएच व्हॅल्यू जर कधी ऍसिडिक राहिली तो काय टाकतो, ऍसिडिक राहिली तर डोळा जास्त इरिटेशन करेल, है ना. आपल्या प्रिपरेशन मध्ये आपल्या आय मध्ये गेलेला आहे तो खूप इरिटेशन करेल. तर ह्या गोष्टीला मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला पीएच जो असतो तो 7 किंवा नेरेस्ट 7 पर्यंत पाहिजे. आणि पेज मेंटेन करण्यासाठी आपण बफर वापरतो, स्ट्रॉंग बफर वापरत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, है ना. देन मूव ऑन करू आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड वरती. ओके, स्टरिलिटी वी विल ऑलरेडी डिस्कस इन द प्रिव्हियस सेशन, है ना. पॅरेंटल डोसेज फॉर्म मध्ये आपण स्टरिलिटी पाहिलेली, पण परत एकदा आपण बघून घेऊ की स्टरिलिटी करणं का गरजेचं असतं, है ना. सो स्टरिलिटी जेव्हा पण आपण प्रिपरेशन बनवतो, प्रिपरेशन बनवल्यानंतर, है ना, मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर आपला प्रिपरेशन मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर त्याला आपल्याला स्टरिलिटी टेस्ट करावं लागतं, बरोबर आहे ना. आता स्टरिलिटी टेस्ट आपण कसं करणार, कधी करणार, केव्हा करणार, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं की जो पण एरिया पाहिजे आपल्याला तो स्टराईल पाहिजे, इक्विपमेंट स्टराईल पाहिजे, है ना. अँड आपण काही लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम घेणार ज्याची आपण ग्रोथ करणार एक सुटेबल कल्चर मीडियामध्ये, है ना. आणि त्याची आपण ग्रोथ करून आपण त्याच्यात बघणार की याच्यामध्ये ती ग्रोथ होते का नाही होते, है ना. सो जस्ट लाईक दिस इथं पण सेम आहे. आपल्याला काय करावं लागेल, आपलं जे प्रिपरेशन आहे, है ना, तो स्टरल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करणार आहे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, है ना, सुडोमोनास नाव ऐकलं असेल. सुडोमोनास आपण प्रिन्सिपल ऑफ द फंडामेंटल मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण पाहिलं होतं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया एक्झाम्पल आपण घेतले होते, है ना. सो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो जो सुडोमोनास, ज्याचं एक्झाम्पल इथे दिले, है ना. तर तो सुडोमोनास हा विचारतो जनरली प्रेझेंट इन द ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, है ना. इट्स मे बी कॉज द सिरियस इन्फेक्शन ऑफ द कॉर्निया. आपला जो डोळ्यातला जो कॉर्निया, इट इज अ पार्ट ऑफ द आय, लक्षात घ्या. कॉर्निया हा आपला डोळ्यातला एक पार्ट आहे, कॉर्निया, है ना. तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं जेव्हा कधी, जेव्हा जर कधी आपल्या प्रिपरेशन मध्ये सुडोमोनास, है ना, किंवा किंवा जो आपला म्हणतो आपण एरोजिनोसा हा जो बॅक्टेरिया असतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हा जर कधी प्रेझेंट राहिला, सो इट मे बी चान्स की आपला जो कॉर्निया असतो, है ना, कॉर्निया इज अ पार्ट्स ऑफ आय, है ना, तर त्याला काय करू शकतो, इन्फेक्टेड करू शकतो, है ना. अँड तो कधीपर्यंत करणार, काय करणार, ती त्याची जी ऍक्टिव्हिटी असते, इन्क्युबेशन जो पिरियड असतो, है ना, तर तो 24 तास 48 तासामध्ये तो त्याचा काम करून मोकळा होऊन जातो, है ना. कार्यक्रम करून टाकतो डायरेक्ट 24 ते 48 तासामध्ये, है ना. मग आपल्याला इट्स मे बी चान्स की आपण आंधळे पण होऊ शकतो, है ना. किंवा आपली जी विजन्स आहेत ते एकदम काय होणार आहे, पुअर होणार आहे, है ना. एकदम स्ट्रॉंग विजन राहणार नाही आपली, है ना. टू मेंटेन द स्टरिलिटी ऑफ द मल्टिपल डोस कंटेनर असेल, है ना, तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेरिलिटी टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकतो. मी ऑलरेडी डिस्कस केलेलं की आपल्याला प्रिझर्वेटिव्ह टाकणं का गरजेचं असतं, है ना. अँड आपलं जो आपण जो प्रिपरेशन मध्ये आपण जो प्रिझर्वेटिव्ह टाकणार आहे, है ना, तो प्रिझर्वेटिव्ह पण काय पाहिजे, कम्पॅटेबल पाहिजे. असं नाही की आपण प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आणि तो आपल्या अदर इन्ग्रेडियंट बरोबर डिस्कम्फर्ट आहे, है ना. मग त्या कंडिशनला काय होईल, आपला जो प्रिपरेशन आहे तो टोटली काय होईल, खराब होईल, टोटली काय होईल, डिकम्पोज होईल, है ना. सो दॅट्स वाय whenever you are using the preservative in the additions of the multiple dose container, है ना, so it should be the compatible with our medicament or our excipients also, है ना. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे पण प्रिझर्वेटिव्ह वापरणार आहे तो काय पाहिजे, कम्पॅटेबल पाहिजे, है ना, आपल्या मेडिकामेंट बरोबर किंवा आपल्या अदर एक्सिपियंट्स आपण जे वापरलेत ते, है ना. आणि आपला जो ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन असतो, मी ऑलरेडी बोलले की प्रिपरेशन झाल्यानंतर आपल्याला स्टरिलाइज करावं लागतं, है ना. आपण स्टरिलाइज आपण ऑटोक्लेव्हनी पण करू शकतो, आपण फिल्ट्रेशन पण करू शकणार आहे ना. किंवा आपण बाय युझिंग द ऍडिशन ऑफ द एनी बॅक्टेरियासाइड आपण एजंट वापरून, है ना, त्याच्या ग्रोथ करून एक सुटेबल कल्चर मीडियामध्ये तिथं पण आपण काय करणार, त्याला त्याची ऍक्टिव्हिटी चेक करू शकतो, है ना, की मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ होते की नाही होते, है ना. आणि जेव्हा आपण ती बॅक्टेरियासाइड ऍक्टिव्हिटी जेव्हा करणार आहे, है ना, त्याच्या ऍट अ लो टेम्परेचरला आपण करणार आहे बाय पासिंग द थ्रू बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर, है ना. ऑलरेडी बोललो की बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर नावाचा जो फिल्टर पेपर असतो त्याच्याने आपण फिल्ट्रेशन करणार आहे, है ना, आपल्या प्रिपरेशनला. तर ही होती स्टरिलिटी टेस्ट मध्ये कोणत्या गोष्टी असतात आणि स्टरिलिटी करणं का गरजेचं असतं, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकते आणि ते ग्रोथ झाल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतो, आपण आंधळ होऊ शकतो, है ना. त्याचा इन्क्युबेशन पिरियड आपण दिला होता तर 24 to 48, है ना. आणि कोणता बॅक्टेरिया ग्रोथ होऊ शकतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं एक्झाम्पल इथे दिलं होतं, सुडोमोनास. ओके, देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड, सरफेस ऍक्टिव्हिटी.
तो सरफेस ऍक्टिव्हिटी जी असते म्हणा आपल्या डोळ्याचा जो सरफेस असतो आयचा जो सरफेस असतो त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला बघावं लागते की काय व्हेकल जो आपण वापरणार आहे ना तो किती काळपर्यंत राहू शकतो काय राहू शकतो है ना. तर आपण जे पण व्हेकल्स वापरणार आहे ना आयदर तो ॲक्युअस असेल आयदर तो नॉन ॲक्युअस असेल है ना. म्हणजे तो वॉटर असू शकतो किंवा मग एखादा अल्कोहोल असू शकतो है ना. जे आपण वापरणार आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ ऑप्थॅल्मिक डोसेज फॉर्म है ना. तर त्याची जी वेटिंग ॲबिलिटी है ना कोणाची व्हेकलची आपण काय करणार आहे प्रिपरेशन बनवणार राईट. मग आता जो प्रिपरेशन आपण बनवणार त्यासाठी आपल्याला ड्रग लागणार आहे है ना अदर व्हेकल्स लागणार आहे. मग जो पण व्हेकल्स वापरणार आहे फॉर एक्झाम्पल आपण वॉटर वापरणार आहे एक्झाम्पलसाठी आपण घेऊ आपण वॉटर वापरणार आहे बरोबर. तर वॉटरमध्ये आपण आपल्या ड्रगला डिझोल्व करणार आहे बरोबर आहे. मग त्या वॉटरची वेटिंग ॲबिलिटी पण चांगली पाहिजे बरोबर. त्याचबरोबर त्याची म्हणजे तो पाहिजे तसा पेनिट्रेट होऊ शकतो का आपल्या कोर्नियामध्ये किंवा अदर टिश्यूमध्ये आपला आयच्या पार्ट्स असतो कोर्निया है ना किंवा आयचा अदर टिश्यूमध्ये तो पेनिट्रेट होऊ शकतो का. पेनिट्रेट इज नथिंग बट व्हॉट इट इज अ पासिंग म्हणजे एंट्री करणं है ना एंट्री करणं. मग आपल्या तो डोळ्यामध्ये एंट्री करू शकतो का नाही करू शकतो कोर्नियामध्ये जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो है ना. तर त्या प्रकारची त्याची प्रॉपर्टी पाहिजे आपल्या व्हेकलची है ना. द सर्टेन सर्फॅक्टर ऑर वेटिंग एजंट आर द ॲडेड है ना फॉर द फाउंड सुटेबल ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. म्हणजे आपल्याला जर त्याची पेनिट्रेशनची ऍक्टिव्हिटी वाढवायची वेटिंगची ॲबिलिटी वाढवायची तर त्या कंडिशनला आपण त्या ठिकाणी वेटिंग एजंट वापरणार आहे ना जेणेकरून तो लवकर पेनिट्रेट होईल लवकर त्या आय मध्ये जाईल है ना आणि लवकर आय मध्ये गेल्यानंतर आपल्याला लवकर इफेक्ट भेटेल है ना. देन इट शुड हॅव द एनी डॅमेज टू द टिश्यू ऑफ आय है ना. तो जर कधी आपण वेटिंग एजंट किंवा एखादा सर्फॅक्टन आपण वापरतोय सो इट मे बी चान्स की तो डोळ्यामध्ये गेल्यानंतर है ना आफ्टर द एंटर है ना सो इट मे बी चान्स की तो डोळ्यातला एखादा पार्टला किंवा एखादा टिश्यूला डॅमेज करू शकतो. तर तसं नको व्हायला है ना. सो दॅट्स वाय वी आर द using the surfactant and other any wetting agent है ना in the formulation तो it should be the compatible है ना. तो compatible पाहिजे है ना. असं नको की बॉडीमध्ये आपल्या सॉरी आय मध्ये गेल्यानंतर आपल्या आयच्या पार्टला डॅमेज करायला असं नको व्हायला है ना. तर मग कोणते आपण वापरणार आहे सो सम एक्झाम्पल आर हिअर द surfactant and wetting agent है ना. सो सम surfactant you are the using during the preparations of ophthalmic dosage form. इथे तुम्हाला बघायला भेटेल बेंजा अल्कोनियम क्लोराइड है ना. देन पोलिसॉर्बेट 20 पोलिसॉर्बेट 80 है ना. डायोसाइल्ड सोडियम सल्फोसिसनेट हे नावाचे जे असतात सर्फॅक्टंट हे आपण वापरणार आहे ना. सो इट इज द कम्पेटेबल हे जे असतात हे कम्पेटेबल असतात इट इज द इनर्ट है ना. हे इनर्ट मटेरियल असतात है ना. आणि आपल्याला सरफेस ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला सर्फॅक्टंटची गरज पडते वेटिंग एजंटची गरज पडते. पण वेटिंग एजंट आणि सर्फॅक्टंट पण काय करू शकतात डोळ्याचे पार्टला दुसऱ्या डॅमेज करू शकतात. तर त्यासाठी जे आपण सर्फॅक्टंट किंवा जे आपण वेटिंग एजंट वापरणार आहे ना सो इट शुड बी द इनर्ट इट शुड बी द कम्पेटेबल है ना. ओके देन मूव ऑन अवर नेक्स्ट स्लाइड. हा आपण आता बघणार आहे तिष्काराई डोसेज फॉर्म चे जे प्रिपरेशन असतात है ना त्याच्यात आपण आय ड्रॉप बघणार आहे आय लोशन्स बघणार आहे ना लेन्सेस बघणार आहे ना. तर ते आपण नंतर बघू. आजला आपण इथपर्यंतच बघणार आहे आणि जे प्रिपरेशन आहेत ते आपण उद्याला स्टार्ट करू किंवा आपल्याला आज दुपारून वेळ भेटला तर आज दुपारी आपण स्टार्ट करून देऊ आपला सेशन है ना. अँड ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही नसेल कळाला मला मेसेज ड्रॉप करा मी 100% क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल है ना. मेसेज ड्रॉप करा मी 100% तुम्हाला तो डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ओके सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर युअर अटेन्शन अँड नाउ आय एम गोइंग टू एंड द मीटिंग है ना. इफ